नमस्कार. समजा तुम्ही तुमच्या घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल बसवण्याचा सगळा प्लॅन केलाय आणि अचानक एका रात्रीत सगळं थांबतं. काहीसं असंच चित्र सध्या महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्षेत्रात दिसतंय. एका अनपेक्षित बदलामुळे मोठी खळबळ उडाली आहे. चला तर मग नेमकं काय घडलंय तेच समजून घेऊया. आणि हा आकडा बघा, 50 ते 60%. हो, एका अंदाजानुसार या नवीन बदलामुळे राज्यातले जवळजवळ 50 ते 60% सौरऊर्जा प्रकल्प अक्षरशः एका रात्रीत थांबले आहेत. म्हणजे विचार करा, हजारो कुटुंब आणि व्यवसायांच्या सगळ्या प्लॅनिंगवर पाणी फेरलं गेलंय. साहजिकच आहे, मनात प्रश्न येतो की असं अचानक का घडलं? एवढा मोठा निर्णय इतक्या तडकाफडकी कसा काय घेतला गेला? यामागचं कारण काय? तर याचं उत्तर एका नवीन अटीमध्ये दडलेलं आहे. तर हा जो नवीन अडथळा आहे तो आणला आहे राज्याच्या वीज वितरण कंपनीने, म्हणजे महावितरणने. त्यांनी एक छोटासा पण खूप महत्वाचा बदल केलाय. आता हा बदल नेमका आहे तरी काय आणि तो इतका वादग्रस्त का ठरतोय? चला सविस्तर बघूया. तर गोष्ट आहे 13 फेब्रुवारीची. झालं असं की महावितरणच्या ऑनलाईन पोर्टलवर अचानक एक नवीन नियम दिसायला लागला. तोही कुठलंही अधिकृत परिपत्रक किंवा पूर्वसूचना न देता. म्हणजे सौर ऊर्जेसाठी अर्ज करणाऱ्या लोकांना थेट पोर्टलवरच ही नवीन अट दिसली आणि साहजिकच ग्राहक आणि सौर ऊर्जा पुरवठादार सगळेच गोंधळात पडले. फरक अगदी साधा आणि सरळ आहे, पण त्याचे परिणाम खूप मोठे आहेत. बघा, जुना नियम काय होता? तुमच्या नावावर जेवढा वीज लोड मंजूर आहे, म्हणजे तुमचा सँक्शन लोड, त्या मर्यादेत तुम्ही भविष्यातल्या गरजांचा विचार करून सोलर सिस्टम बसवू शकत होता. पण आत्ता नवीन नियम काय म्हणतो? नाही. आत्ता तुमची सोलर सिस्टीमची क्षमता तुमच्या गेल्या 12 महिन्यांच्या सरासरी वीज वापरापेक्षा जास्त असू शकत नाही. म्हणजे पूर्णपणे भूतकाळावर आधारित निर्णय. आता एका नियमातल्या या बदलाचे परिणाम काय होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा फटका नेमका कोणाकोणाला बसतोय हे समजून घेणं गरजेचं आहे. या निर्णयामुळे प्रामुख्याने 4 गट थेट अडचणीत आले आहेत. 1. भविष्याचं नियोजन करणारी आपली सर्वसामान्य कुटुंब. 2. नवीन घरमालक. 3. मोठ्या हाऊसिंग सोसायट्या. आणि 4. औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्र. चला, एका एका गटाची अडचण काय आहे ते बघूया. सगळ्यात आधी बघूया कुटुंबांवर काय परिणाम झालाय. समजा कुणी पुढच्या वर्षी इलेक्ट्रिक गाडी घ्यायचं किंवा घरात एक नवीन AC बसवायचं ठरवलं असेल. साहजिकच त्यांचा वीज वापर वाढणार आहे. पण आता नवीन नियमामुळे काय झालंय? त्यांचा मागचा वीज वापर कमी असल्यामुळे त्यांना जास्त क्षमतेची सोलर सिस्टीम बसवताच येणार नाही. म्हणजे भविष्यात वीज बिल वाढणार हे नक्की. आता नवीन घरमालकांची परिस्थिती तर त्याहूनही विचित्र आहे. ज्यांनी नुकतंच नवीन घर घेतलंय त्यांच्याकडे मागच्या 12 महिन्यांच्या वीज वापराचा रेकॉर्डच नसतो, बरोबर? मग अशा वेळी काय होतंय? त्यांचं घर कितीही मोठं असो, त्यांना फक्त आणि फक्त 1 किलोवॉटची सोलर सिस्टीम बसवायला परवानगी मिळतेय. आता 1 किलोवॉटमध्ये काय होणार? हे खरंच अतार्किक आहे. फटका फक्त वैयक्तिक घरमालकांनाच नाही, तो मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांनाही बसलाय. प्रॉब्लेम असा आहे की मोठ्या सोसायटींमध्ये अनेक मीटर्स असतात. पण असं दिसतंय की महावितरणचं ऑनलाईन पोर्टल अख्ख्या सोसायटीसाठी फक्त एकाच मीटरचा वापर विचारात घेतंय. यामुळे होते काय, तर त्यांची जी एकत्रित सौरऊर्जा बसवण्याची क्षमता आहे ती प्रचंड प्रमाणात कमी होते. आणि आता येऊया उद्योगांकडे. इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल ग्राहकांसाठी विजेचे दर आधीच जास्त असतात. त्यामुळे अनेक उद्योग वीज खर्च कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोलर एनर्जीवर अवलंबून होते. आता या नवीन मर्यादेमुळे त्यांचा उत्पादन खर्च वाढणार. आणि याचा एक गंभीर परिणाम म्हणजे काही उद्योग खर्च वाचवण्यासाठी शेजारच्या राज्यांमध्ये स्थलांतरित होण्याचा विचार करू शकतात. अर्थातच ह्या सगळ्यावर शांतता नाहीये. या एकतर्फी निर्णयाविरोधात उद्योग क्षेत्रातून आणि तज्ज्ञांकडून जोरदार आवाज उठवला जातोय. त्यांचा नेमका युक्तिवाद काय आहे ते पाहूया. या विरोधाचं नेतृत्व करतंय ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन. त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात म्हटलंय की हा निर्णय मनमानी असून मर्सी नियमांचं उल्लंघन आहे. त्यांच्या मते महावितरणचा हा निर्णय महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग म्हणजे मर्सीच्या नियमांना थेट आव्हान देणार आहे. या असोसिएशनने 2 प्रमुख मागण्या केल्या आहेत. पहिली, वीज कायदा 2003 नुसार प्रत्येक ग्राहकाला स्वतःच्या वापरासाठी वीज तयार करण्याचा जो मूलभूत अधिकार आहे त्याचा सन्मान झाला पाहिजे. आणि दुसरी मागणी अगदी सरळ आहे. हा जो नवीन 12 महिन्यांच्या सरासरी वापराचा नियम आहे तो ताबडतोब मागे घ्या. आता या वादाचा एक कायदेशीर पैलू पण आहे, तो समजून घेऊ. प्रश्न हा आहे की महावितरणचा हा नवीन नियम कायद्याच्या कसोटीवर टिकतो का?
म्हणजे अधिकृत नियम काय सांगतात आणि महावितरणाने काय बदल केलाय यात नेमकी तफावत कुठे आहे? या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी आहे वीज कायदा 2003. हा कायदा खूप महत्वाचा आहे, कारण तो प्रत्येक ग्राहकाला स्वतःच्या वापरासाठी वीज निर्माण करण्याचा एक मूलभूत हक्क देतो. आणि आता आरोप हाच होतोय की या नवीन नियमामुळे याच मूलभूत हक्कावर गदा आणली जात आहे. आता इथं बघा, दोन्ही नियमांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे MERCचा अधिकृत नियम म्हणजे कायदा. तो काय सांगतो की सौर प्रकल्पाची क्षमता तुमच्या मंजूर लोडच्या 100% असू शकते. त्यात सरासरी वापराची अट कुठेही नाही. आणि दुसऱ्या बाजूला आहे महावितरणच्या पोर्टलवरचा नवीन नियम, जिथे गेल्या 12 महिन्यांचा सरासरी वापर ही अट अनिवार्य म्हणजे कंपल्सरी केली आहे. हाच तर वादाचा मुख्य मुद्दा आहे. आता या एका निर्णयाकडे फक्त काही ग्राहक किंवा कंपन्यांचं नुकसान म्हणून बघता येणार नाही. याचं एक मोठं चित्र आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्राचं हरित भविष्य धोक्यात येऊ शकतं. हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की सौर ऊर्जेचा वापर करण्यात महाराष्ट्र नेहमीच देशातल्या आघाडीच्या राज्यांपैकी एक राहिलंय. आपल्या राज्याने नेहमीच ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन दिलंय. म्हणूनच आता उचललेलं हे पाऊल जास्तच चिंता निर्माण करणार आहे. आणि याचा परिणाम बघा, कुठल्या एका क्षेत्रापुरता मर्यादित नाहीये. निवासी प्रकल्प असोत, व्यावसायिक असोत किंवा औद्योगिक, या तिन्ही महत्त्वाच्या क्षेत्रांमधल्या सोलर प्रकल्पांची गाडी एकतर हळू झालीये किंवा पूर्णपणे थांबलीये. आणि मग शेवटी हाच सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. एकीकडे संपूर्ण जग ग्रीन एनर्जीकडे वेगाने धावतंय. अशा वेळी सौर ऊर्जेमध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेलं आपलं महाराष्ट्र ह्या एका निर्णयामुळे ह्या शर्यतीत मागे पडेल का, यावर विचार करण्याची खरंच गरज आहे.